क्षणाला सपरिवार इथे आलो आहे, तरी त्याची पार्श्वभूमी जी आहे ती याआधी सन्माननीय आमदार राणाजींनी मंत्रालयामध्ये एक बैठकीची मागणी केली होती। ही मंत्रालयातली बैठक आम्ही गेल्या महिन्यामध्ये केली। त्यावेळेला असं ठरलं होतं, ज्या विषयांवर चर्चा झाली ते विषय इथे स्थानिक मंदिर समिती, संबंधित कंत्राटदार, आर्किटेक्ट आणि काही धर्माच्या विषयातल्या महान विभूतींशी बोलून काही विषयांची चर्चा करणं आवश्यक होतं। त्यानंतर प्रत्यक्षात आज मी स्वतः मंदिर परिसराची पाहणी केली। इथे एक बैठकसुद्धा आमच्या पुरातत्व विभागाचे सर्व अधिकारी, पोलीस अधिकारी, मंदिर समिती आणि आपले आर्किटेक्ट या सगळ्यांची मिळून आपण घेतली। जी परिस्थिती मंदिराच्या बद्दलची आहे ती तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे। या विषयात 2 कंत्राटदार, एक कन्सल्टंट आणि आवश्यक कामं याला सुरुवात पण झालेली आहे। कामाला सुरुवात करायला घेतल्यावर आतल्या परिस्थितीची खरी जाणीव हळूहळू व्हायला लागली आहे आणि त्यामुळे कामाची व्याप्ती आणि कामाची आवश्यकता आणि गतिमानता तिघाची गरज ही आता लक्षात येते आहे। आणि म्हणून या सगळ्यावर एक आढावा आता आम्ही घेतला आहे आणि त्यातनं या पुढचं काम कुठच्या दिशेने करायचं त्याची चर्चा आम्ही त्या ठिकाणी केली आहे। एक विषय जो तुम्ही विचारण्याआधीच सांगतो तो म्हणजे कळसाचं काय, आणि त्यामुळे कळस खोलून दुरुस्ती होईल, आपल्याला काम करता येईल। त्या विषयामधले पुरातत्व विभागाने त्यांचं मत मांडलंय, त्याबद्दल दाखले सुद्धा दिलेत। स्थानिक मंदिर समितीने आपलं मत मांडलंय, पण तरी या विषयावर आपल्याला परिपूर्ण मत घेण्याआधी एकदा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ASIच्या विशेषज्ञांना, एक्सपर्ट्सना बोलवून येत्या 15 दिवसामध्ये हा जो विषय आहे कळस ठेवून करता येईल का या संदर्भातली संपूर्ण पाहणी आपण करायची ठरवली आहे। आणि त्यांचा अहवाल आला जो 10-15 दिवसातच यावा अशी आपण त्या ठिकाणी मागणी आणि तसा कार्यक्रम बनवतो आहे। त्याच्यावर पुढचा निर्णय घेतला जाईल। पण तोपर्यंत अन्य जी कामं आहेत त्या कामालाही कुठेही आपण थांबवणार नाही आहोत। अन्य कामं आजूबाजूची जी आहेत, जी शक्य आहे, योग्य आहे आणि करता येतील ती कामं चालू राहतील। धन्यवाद। मी माझ्या मांडणीमध्येच म्हटलं की ज्या वेळेला कामाला सुरुवात केली त्यावेळेला कामाची आवश्यकता आणि गतिमानता किती याची सगळी पाहणी पुरातत्व खात्याला लक्षात आली। त्याची मी फोड करत नाही, याचं कारण त्या सगळ्यात त्या वेळेला काम करणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या भावना जोडलेल्या आहेत। पण ते समोर यायला लागल्यामुळे आता ही गरज अहवालाची आहे असं मला वाटतं। एकूण मंदिर समितीचा कृती आराखड्याची तर चर्चा झाली आणि तो कृती आराखडा मंदिर समिती आणि बाकी सगळ्यांना झाला की ज्यावेळी मंदिर गाभारा शिळा ज्यावेळेस क्रॅक केला होता आणि ते सर्वेक्षण पुण्याच्या बोगस संस्थेमार्फत केला असा आरोप काही पुजाऱ्यांनी केला। त्याचा अहवाल आपण गृहीत धरला आहे का किंवा त्या बाबी आपण गृहीत धरल्या आहेत का? मला याची पूर्ण माहिती क्लिअर करतो, मंदिर संस्थांनी कुठलाही काही अहवाल घेतलेला नाहीये। मंदिर संस्थांनी जबाबदारी आहे ती राज्य आर्किओलॉजी डिपार्टमेंटला, पुरातत्व विभागाला दिलेली आहे। जो काही अहवाल घेतला गेला आहे तो आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या माध्यमातून पुरातत्व विभागाने घेतलेला आहे। सर, आता एक जे काम झालं कळसाचा मुद्दा तर तुम्ही सांगितलं अहवाल आल्यानंतर, मात्र जे काम झालं भिंतीचं संवर्धन करताना सँड ब्लास्टिंग केलं, अक्षरशः मंदिराच्या दगडांचा जीव घेतला असा आरोप संभाजी महाराजांनी केला। मला या विषयातली
माहिती घ्यायला लागेल. पण आर्किओलॉजिकल जे काम पुरातत्व विभाग करते त्याची सर्वसाधारण कार्यपद्धती ही ठरलेली आहे, जी आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे. आपण वर्ल्ड हेरिटेज साईट असो, आवश्यकता असेल तर, म्हणजे प्रत्येक साईटची गरज काय त्याच्यावर अवलंबून आहे, किंवा राज्यातलं काम असो, या सगळ्यामध्ये जी मानकं दिली आहेत त्या मानकांप्रमाणेच राज्य पुरातत्व विभाग काम करतं. तरी हा विषय तुम्ही मांडला असल्यामुळे त्याची पण मी चौकशी करून घेईन. साहेब सोबत आहेत, म्हणजे त्यांनी इतर ठिकाणचे दाखले दिले अमोनियाचा वापर करून भिंतीच्या होते, तेही चुकीचं आहे. आणि पण आता तो निघत नव्हता. आपल्याला तो सिल्वर पेंट वगैरे दाखवला. हा मुद्दा सांगितलाय, राजांनी सांगितलाय. मी त्यांच्याकडनं 7 दिवसामध्ये यातला लेखी अहवाल घेईन. आणि योग्य काम असेल तर विषयच येत नाही, मानकांप्रमाणे अयोग्य काम असेल तर त्याच्यावर कारवाई पण करेल. महाराजांनी काही सूचना या संदर्भात त्या सूचना याच्यामध्ये काही सहभागी केल्या जातात का, त्याचा विचार करणार आहे का? चांगल्या सगळ्या सूचनांचं करू. ते तर राजेच आहेत, त्यांचं तर करूच करू. सामान्य भाविकाने सुद्धा काही चांगल्या सूचना केल्या तर ते राज्य सरकारला ऐकावंच लागेल आणि आम्ही करू. केदार साहेब, आपलं मी राजेंशी बोलणं, संभाजी महाराजांशी संवाद झालेला या विषयावरती. त्यांनी एक मागणी केलेली की दिल्लीचं जे केंद्राचं जे पर्यावरण विभाग आहे त्या पुरातत्व विभाग आहे त्या पुरातत्व विभागाच्याही टीमला ही पाहणी करावी, त्यांचाही अहवाल घ्यावा, अशी त्यांची मागणी त्यांनी मंदिर संस्थेमार्फत केलेली आहे. त्यांची मागणी मान्य केली समजा. मी ऑलरेडीच सांगितलं ASIचा अहवाल आम्ही घेऊ. 2 दगडाच्या मधलं जे अंतर आहे ते बुजलं जातंय, ते नॅचरली राहणं गरजेचं आहे असं देखील संभाजी महाराज. बघा, यामध्ये त्या महाराजांशी मी स्वतः बोलीन, पुन्हा बोलीन, पूर्ण माहिती घेईन. त्यांचे सगळे मुद्दे आणि त्यांनी मांडलेले सगळे प्रश्न हे गांभीर्याने आपण घेऊ. मी प्रशासनाला तशा सूचना पण देईन. पण यामध्ये जी आंतरराष्ट्रीय मानकं असतात ती कसं काम केलं जातं याबद्दलची माहिती त्यांनाही देऊ आणि त्यांच्या प्रश्नावर काम केलं पाहिजे पुरातत्व विभागालाही सांगू. संभाजी महाराजांना एक महत्त्वाचा मुद्दा मांडला सगळ्या बोलण्यामध्ये की जे रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत आणि सिद्धेश्वर मंदिराचा जो जीर्णोद्धार केलेला आहे त्या मंदिराला आपण पाहावं आणि त्याच्यानुसार या मंदिराचं काम करावं अशी सूचना त्यांनी. एक सेकंड, मी जर बोलू. मला असं वाटतं की त्यांच्या सगळ्या सूचनांवर मस्सा जोगते काँग्रेस प्रदेश अध्यक्ष स्वतः रॅली करतायत. काय रॅली आहे काँग्रेसची. त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या सरकारच्या काळात सामाजिक वातावरण पूर्वरच व्हावं, त्याच्यासाठी संभावना रॅली. माझा त्यांना सल्ला आहे, तर त्यांनी वडेट्टीवारांच्या घरापासून वर्षा गायकवाडांच्या घरापर्यंत अंतर्गत काँग्रेसची सद्भावना यात्रा करावी. आपल्या भावना काँग्रेसजनांच्या काय आहेत त्या तरी एक आहेत की नाही ते बघावं अध्यक्षांनी, आणि मग बाकीच्या यात्रेवर बोलावं. राहता राहिला विषय मस्साजोगचा विषय असेल, बीडचा विषय असेल किंवा अन्य विषय असतील, जे गंभीर विषय आहेत, जे संवेदनशील विषय आहेत, ज्यामध्ये घडलेल्या घटना या घृणास्पद त्या ठिकाणी गुन्हे आहेत, त्या विषयावर सरकार अतिशय गांभीर्याने काम करतं आहे. चार्जशीटसुद्धा दाखल झाल्या आहेत, त्या ठिकाणी कारवाई होते आहे आणि त्यामुळे त्या कारवाईच्या मध्ये कुठलीही लुडबुड कोणी करू नये. साहेब, वारंवार मागणी होती महापुरुषांची ज्या बदनामी होते, अधिवेशनामध्ये हा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित झाला. आपण सांस्कृतिक मंत्री आहात, सोलापूरकर असतील किंवा कोरडकर असतील, याच्यावर सरकार नेमकं पायबंद घालण्यात कमी पडतं की कधी आपल्याला काय वाटतं, कशा पद्धतीने याच्यावरती? मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहाच्या फोरमवरच उत्तर दिलं आहे की जो कोणी छत्रपती शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो, यांची बदनामी करेल, माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे कोणी असो, तुम्ही तर दोन. सर, की शक्तीपीठ आहे कोल्हापूरचं काय की सध्या ड्रग्सचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळं आणि आरोपी फरार आहेत. त्यामध्ये 16 आरोपी आहेत, 10 पकडले जाऊन 6 फरार आहेत. मला माहित नाही, मला काय माहिती आहे सांगा. जरा हे कोल्हापूर वातावरण व्हायला
उदयनराजेंनी एक मागणी केली की नाही, या विषयातली मला माहीत नाही, तुम्हाला आहे का सांगा. या प्रकरणामध्ये सर दादांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला दिवसांपासून आम्ही प्रयत्न करत होतो, त्याच्या आधी प्रयत्न केले, परंतु आपली पहिली कारवाई सर आम्हीच केलेली आहे. तामलवाडीला आपले ड्रग्स पकडले होते सर, 59 पुढ्या 45 ग्रॅम. त्या ठिकाणी तात्काळ आपण 3 आरोपी अटक केले. त्याच्यानंतरही आपण मागच्या 15 दिवसांमध्ये 2दा कारवाई केली सर, आणि दोन्ही वेळेस आपण आरोपी पकडले. आतापर्यंत आपण या प्रकरणामध्ये 10 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले सर, आणि 6 आरोपी आपण अजून त्याचा शोध घेतोय सर. त्यामुळे मी सरकारच्या वतीने एवढंच सांगेन आणि निर्देशही देईन, आणि माननीय गृहमंत्र्यांशी बोलूनही मुख्यमंत्र्यांना अवगत पण करेन या विषयावर. शेवटचा आरोपीसुद्धा हा सुटता कामा नये, फरार असला तरी त्याच्या मुंड्या पकडून त्याला आपल्याला या कायद्याच्या चकाट्यात आणावंच लागेल, आणि त्याच्यावरच्या कारवाईवर स्वतः मी मुख्यमंत्री मोदींशी बोलतो. औरंगजेबची कबर उद्ध्वस्त करा अशी मागणी उदयन महाराजांनी केलेली आहे. सरकार त्यांच्या मागणीकडे कसं बघणार आहे? भाऊ, त्यांची मागणी अयोग्य असं मी कसं म्हणे, योग्यच आहे. त्या विषयावर माननीय मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे ची लाखोली वाहून केलेल्या कुकृत्यापासून ते वाचू शकत नाहीत. उद्धव ठाकरे हे विश्वासघाताच्या राजकारणाचे महामेरू आहेत. ह्या 2019ला 2017ला अख्ख्या महाराष्ट्राने बघितले, बरोबर आमच्या राहिले, मतं आमच्याबरोबर मागितली, फोटो मोदीजींचा लावला आणि सत्तेसाठी तिकडे गेले. उद्धव ठाकरे यांना दुसऱ्यावर आरोप करण्याचं अधिष्ठानच नाही. ज्यांचे पाय स्वतः चिखलात माखलेले आहेत त्याने दुसऱ्याला स्वच्छतेचे धडे देऊ नये. विश्वासघाताचे महामेरू हे उद्धव ठाकरे आहेत. धाराशिव जिल्ह्यातल्या धाराशिव शहरातल्या आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी जे सांस्कृतिक समारोह आहेत त्याची कामं काही पेंडिंग आहेत, थोड्या निधीसाठी ती राहिलेली आहे. तर एक सांस्कृतिक मंत्री म्हणून जिल्ह्यातल्या बजेट मंजूर झाल्यावर सगळी कामं तातडीने पूर्ण करू, सगळी कामं तातडीने पूर्ण करू. आणि सांस्कृतिक वातावरण बजेट मंजूर झाल्यावर तातडीने करू. कर्मचारी भरती केली नाही, त्यामध्ये जे कर्मचारी नियुक्त केले त्यांच्याकडनं बँक गॅरंटीच्या नावाखाली 2 लाख रुपये वसूल केले जातात. जे कर्मचारी देऊ शकत नाही त्यांच्या पगारातून ही रक्कम कपात केली जाते. मला याची पूर्ण माहिती नाही, म्हणून मी माहिती घेईन. रकमेची वसूल वगैरे काही केली नाही सर, त्यांच्याकडनं फक्त आपण गॅरंटी घेतो बँकेची, पैसे वगैरे कोणाकडून घेतले नाही सर. त्यांच्याच खात्यावर त्या लोकांचे पैसे पगारातून पैसे त्यांच्या कपात होत आहेत अशी गॅरंटी घेतो सर फक्त त्या लोकांचे. पगारातून पैसे वगैरे कपात होत आहे. पगारातून जे पैसे कपात होतात त्या रकमेची फक्त आपण गॅरंटी घेतोय सर. मंदिर पैसे ते वापरत नाही, मंदिराच्या ताब्यात पैसे नाही. मी पूर्ण माहिती घेऊन सांगतो पुढे. चला, झालं. सेन्सॉर बोर्डाकडून नामदेव ढसाळांच्या कुटुंबियाचा अवमान केला जातो, त्यांचे मोबाईल काल गेमवरती घेण्यात आले, याबाबत काय म्हणतात? मी आता मंत्रीपदी बसलोय म्हणून नाही तर मी शब्दप्रयोग केला असता सेन्सॉर डिपार्टमेंटला की त्यांची अक्कल कुठे आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने अक्कल गहाण ठेवून काम करू नये एवढंच मी त्यांना सांगेन.